श्री गुरुपाद स्वामी महाराज की जय। बार्शी येथील सर्वात जुनं स्थानिक म्हणजे बार्शीतलं सर्वातलं स्थानिक मठ म्हणजे चंद्रशेखर मठ हे स्थानिक मठ असून इथे आमची संजीवनी समाधी यांनी घेतलेली आहे। ह्याला कमीत कमी 150 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि ह्या दुर्लक्षित असल्यामुळं मठ काय आणि माझं बालपण ह्या मठातच गेलेलं आहे। तरी इतक्या वर्षातनं देवांची कृपा माझ्यावर झालेली असल्यामुळं त्यांच्या आशीर्वादामुळं मला ही जीर्णोद्धाराची संधी मिळालेली आहे आणि ह्या मठाचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। देवाच्या कृपेमुळे सर्व काही चांगलं व्हावं अशी माझी इच्छा आहे। श्री गुरुपाद स्वामी महाराज यांची ही आमची 5वी पिढी चालू आहे आणि इथं सर्व आड्ड पालखी हे ते जाताना आडव्या रस्त्यावरनं आमच्या देवाची तिथं आडव्या रस्त्यावरून आरती केली जाते। ही आमची 5वी पिढी आहे, आमची सेवा करत होती आम्ही देवाची। ह्या चंद्रशेखर मठाला शिष्य परिवार काही नाही आहे। हे आमचे सगळं चंद्रशेखर मठातले जे आमचे भावकी जी आहे हीच आमचे सर्व ह्या देवाची सेवा करतात। नियमाने पूजा होती, रोज अभिषेक होतो, रोज देवाची पूजा होती। देवाचा मोठा उत्सव असतो, महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो, रामनवमीला देवाचा वाढदिवस असतो आमच्या रामनवमीला। तर शिष्यांना आमच्या म्हणजे संजीवनी समाधी असल्यामुळं देवाची आशीर्वाद चांगल्या प्रकारे मिळतो आमच्या देवाचा। पहिलं हे 150 वर्षापूर्वीचं जुनं बांधकाम होतं। इथं सगळं म्हणजे असं जुन्या खोल्या होत्या, सगळं आता पाडून हे सगळं नवीन शेड वगैरे खोल, देवासाठी एक रूम काय, ही फरशी सगळं असं देवासाठी मंदिर वेगळं, एक हॉल समाज मंदिर केल्याने एक 50-50 लोकांचा कार्यक्रम व्हावा, एक भजन कीर्तन कार्यक्रम बारके बारके ह्या समाज मंदिरामध्ये कोणीही करू शकतं। इथं साखरपुडा टिळा करू शकतं। तिथं नवीन पत्रा शेड मारलं आहे, एक हॉल केला आहे काय। आता इथं नवीन फरशी येणार, गेट येणार, रंगकाम येणार, सगळं पुढे गेट येणार, असं म्हणजे सगळं इथं झाडं येणार सगळे असे। आमचे मित्र प्रशांत कतले, गणेश नान्नजकर, राहुल शेठ कुंकुळ व आमचं RK मित्र आणि PK मित्र मंडळ यांनी आम्हाला मदत केलेली आहे।